सोलापूर महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे। भारतीय जनता पक्षाचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर आणि मध्य मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांची मांडणी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुतणे ज्ञानेश्वर सपाटे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा रंगली आहे। सविस्तर बातमी पाहूयात। त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। ज्ञानेश्वर सपाटे यांनी या केवळ चर्चा असल्याचं सांगत आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नाही असे सांगितले। दुसरीकडे मनोहर सपाटे यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट विधान केलं आहे की मी शरद पवार यांच्या सोबत राहणार आहे। माझ्या पुतण्याला कदाचित माझी गरज नसेल, त्याला भाजपमध्ये जायचं असल्यास जाऊ दे, मला याबाबत काही अडचण नाही। भाजपच्या विजयकुमार देशमुख यांच्यासाठी हे एक महत्त्वाचं राजकीय पाऊल ठरू शकतं। शहर उत्तर आणि मध्य मतदारसंघातील आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपकडून स्थानिक नेत्यांना पक्षात सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ज्ञानेश्वर सपाटे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा जोरदार सुरू आहे। त्यांच्या निर्णयावर महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे अवलंबून राहतील।